कांदा उत्पादकांना केंद्राने खिळखिळे केले, खासदार भास्कर बगरे. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने 21 वेळा कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. कांदा निर्यात बंदी करीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खिळखिळे करण्याचे काम या केंद्र सरकारमधील भाजपने केले. तसेच ग्राहकांच्या हितासाठी नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांद्याची खरेदी केली जाते. हा खरेदी केलेला कांदा बाजार समित्यांमधून खरेदी न करता प्रोड्युसर कंपन्यांमार्फत खरेदी केले जात असल्याने केंद्र सरकार हा चुकीचा पायंडा पाडत असल्याचा आरोप दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर बगरे यांनी केला. लासलगाव येथील शेतकऱ्यांनी कांद्याची माळ घालून खासदार भास्कर बगरे यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार बगरे 1 लाखाहून मतांहून अधिक आघाडीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव करीत निवडून आल्याने चांदवड तालुक्यातील लासलगाव जवळील वाहेगाव साळ येथील शेतकरी निवृत्ती नेहारकर, अरुण नेहारकर, शरद नेहारकर यांनी पिंपळगाव बसवंत येथे बगरे यांच्या निवासस्थानी जात त्यांचा सत्कार केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान तुम्हाला शेतकऱ्यांबाबत काय अनुभव आला, असा प्रश्न शेतकरी निवृत्ती नेहारकर यांनी विचारला. तेव्हा श्री बगरे यांनी 9.5 तालुक्यांचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील पेठ, सुरगाणे तालुके सोडले तर उर्वरित निफाड, येवला, नांदगाव, चांदवड, देवळा, कळवण, दिंडोरी व सटाणा तालुक्यातील काही गावांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. तसेच द्राक्ष, टोमॅटो पिकांसह इतर पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यात प्रमुख कांदा पीक असून गेल्या 10 वर्षात केंद्रातील भाजप सरकारने 21 वेळा कांद्याची निर्यात बंदी केली. दुष्काळी परिस्थितीतही देवळा, चांदवड, येवला, नांदगाव किंवा मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणून कांद्याचे पीक घेतले. कांदा निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. हे सरकार खाणाऱ्यांचा विचार करते, पिकवणाऱ्यांचे विचार करत नाही. 8 डिसेंबर रोजी कांद्याला 4-4.5 हजार रुपयांचा भाव मिळत असताना कांदा निर्यात बंदी केल्याने 1,000 रुपयांच्या जवळपास बाजारभाव खाली आले. त्यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. एकीकडे शेतीमालासाठी लागणाऱ्या वस्तूंचे बाजारभाव तिपटीने वाढलेले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना खिळखिळी करण्याचे काम केंद्र सरकारमधील भाजपने केल्याचा आरोप खासदार बगरे यांनी केला. महाराष्ट्रावरच अन्याय. उन्हाळ कांद्याचे उत्पादन दुष्काळी परिस्थितीमुळे कमी प्रमाणात आले असताना बाजारभाव चांगला मिळेल ही अपेक्षा असताना कांदा निर्यात बंदी हटवताना 40% शुल्क पण हटवणे गरजेचे होते. पण न हटवल्यामुळे कांदा निर्यात होत नाही. कांदा परदेशात पाठवण्यासाठी 1 किलोला 70 रुपये खर्च येतो. तर परदेशात पाकिस्तान व इतर देशांचा कांदा हा भारतापेक्षा स्वस्त उपलब्ध होतो. निर्यात बंदी उठून शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. गुजरातचा पांढरा कांदा तर कर्नाटकचा बेंगळुरू रोज या कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केले. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कांद्यावरील निर्यात मूल्य व शुल्क माफ केले नसल्याने येथील शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यायचे नाही ही भूमिका या केंद्र सरकारमधील भाजपची असल्याचा आरोप खासदार भास्कर बगरे यांनी केला. धन्यवाद.